तुला वडाच्या झाडाला वटसावित्रीच्या दिवशी बायका फेऱ्या घालत होत्या, पूजा करत होत्या. जीभ भरधाव आली. फेऱ्या घालणाऱ्या एका बाईच्या असं हाताला धरलं, जीपमध्ये ओढून घेतलं, गेली. आता हे तर कल्ला झाला की अरे हे काय, म्हणजे आमच्या गावामध्ये, आमच्या गावातली एक विवाहित बाई ही व्यवस्थित वडाच्या झाडाला वटसावित्रीची पूजा करते आणि दिवसा ढवळ्या तिला ओढून नेतात जीपमधनं, की लगेच मोटरसायकलवाले निघाले, जीपचा पाठलाग केला. जीप काही जोरात चाललेली नव्हती, जीपला मोटरसायकली आडव्या टाकल्या, त्याला खाली ओढवलं. ते म्हणले काय तुला काय कळतं नाही की नाही, ती बाई वडाच्या झाडाला पूजा घालते, धार्मिक कृत्य करते, तू तिला खुशाल दिवसाला ओढून नेतोस. ज्याने ओढून नेलं होतं तो म्हणला तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे? ते म्हणजे कोण आहे? म्हणला अहो मी या बाईचा नवरा आहे. ते म्हणले अरे भल्या माणसा, तुझी बायको जर चांगली वडाची पूजा करत होती तर तिला ओढून का नेलास? तो म्हणला तुमचं बोलायला काय जातंय, 2 वर्ष लग्न झाली, 2 महिने पण घरी राहिली नाही, मग आता 7 जन्म असाच राहू काय? आपण काय करतो? म्हणजे मी एका गावी गेलो होतो आणि त्या गावी एक सुशिक्षित बाई अशी वटसावित्रीची पूजा करून वगैरे आली आणि मला कळत होतं की तिला ते करायचं नाही, पण घरच्या दबावाने करायला लागतंय. मग मी त्याला म्हटलं असं की काय वहिनी पूजा बिजा व्यवस्थित केली की नाही, जन्मोजन्मी 7 जन्मी हाच पती मिळावा असं मागितलं की नाही? ती मला म्हणली हो, वडाची व्यवस्थित पूजा केली आणि असं म्हटलं की जन्मोजन्मी 7 जन्मी हाच पती मिळावा, पण हा त्याचा 7वा जन्म असावा. आपण कुणाला फसवतोय? आपण कशाची चिकित्सा करतोय? म्हणजे आपल्याला कळतही नाही की आपण जी रूढी प्रथा कर्मकांड परंपरा करतो. एके ठिकाणी मी असं म्हटलं की हे सगळं जरी आपण बोलत असलो तरी मी हरितालिकेच्या बाजूने आहे बरं का. हरितालिकेचं व्रत बायकाने करा. लोक म्हणले बरं झालं बाबा दाभोळकर निदान एक तरी व्रत करावं बायकाने असं म्हणले, रूढी कर्मकांड परंपरांच्या विरुद्ध बोलणारे. मी म्हटलं हरितालिकेचं व्रत तुम्हाला माहीत आहे का? काय व्रत आहे सांगा? तेही कुणाला माहीत नसतं. प्रजापिता ब्रह्माची मुलगी पार्वती जन्माला आली, सुंदर होती, उपवर झाली, तिला मुलगं बघणं चालू झालं, पण तिचं असं मत होतं की मी लग्न करणार तर शंकराशीच. आणि शंकर बसलेला होता कैलासावर, तो लग्न करायला अजिबात तयार नव्हता. त्यामुळे पार्वतीने अग्निकुंड पेटवलं आणि स्वतः जीव दिला. पुन्हा दुसरे